आपल्या सर्वांनाच माहिती आहे मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये आपण नेहमीच प्रसाद, फुलं, पाणी ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते, खूप एनर्जी असते. याचा रियूज कसा करायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तर आपण सगळेच फुलं वाहत असतो देवघरामध्ये, मंदिरांमध्ये. पण ह्या फुलांचा रियूज आपण एकतर फर्टिलायझर म्हणून करू शकतो, जसं की आपण आपल्या झाडांना त्याचा यूज करू शकतो फर्टिलायझर म्हणून. आणि दुसरं म्हणजे मी सहज Instagramवरती रील्स स्क्रोल करताना मला एक व्हिडिओ दिसला होता. तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. छान मी मागच्या 15 दिवसापासून फुलं ही वाळत घातली होती माझ्या देवघरातली आणि वाळल्याच्या नंतर ती मिक्सरला ग्राइंड करून घेतली. त्यामध्ये मी लवंग आणि कापूर ॲड केला होता, ज्याने स्मेल हा एक नंबर येत होता. खूप सुंदर वास येत होता. आणि त्यानंतर ग्राइंड झाल्याच्या नंतर मी थोडंसं तूप ॲड केलं आणि हनी ॲड केलं होतं. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. माझी क्वांटिटी थोडी कमी होती, त्या हिशोबाने मी टाकलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. स्मेल तर खूपच सुंदर येत होता. आणि त्यानंतर हवं तसे शेप तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. मला जसे जमले मी त्या पद्धतीने शेप दिले होते. आणि एकदा नक्की ट्राय करा. ज्यावेळेस मी हे बनवत होते ना, खूप छान वाटत होतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं की आपण काहीतरी नवीन करतोय. थोडा वेळ मी सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि संध्याकाळी दिवाबत्ती करताना त्याचा यूजही केला होता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. चलो बाय.